काय द्यायची नाही नाही 25,000 द्यायचे दोन्ही. लयच लांब दिलं. 25,000 द्यायचे का? दोन्ही का आपण बकरे हे पाहून घ्या. द्यायचे सांगितलं बाना. 24.5 द्या. दोन्ही का? हा गाभण आहे दोन्ही, पक्का गाभण आहे. बघून घ्या, फोडून घ्या. 20,000 का द्यायचे का दोन्ही? नुकसान 1 लिटर नाही हो. जाऊ दे. 24 द्या, 24. हो योग 24 देता नाही का? ना 20,000 रुपयाला. जाऊ दे. ते गावरान बकरे आहे, उस्मानाबादी प्युअर. म्हणून आपल्याला हा. बरोबर घ्यायचे. 20,000 द्यायच्या बकऱ्या. जाऊ दे. गाभण आहे पक्क्या. दुधाची फोडून टाकायला चिक आहे की नाही? हा? घ्यायचे का? नाही 1 नाही. हे घे 20,000 द्यायचे दोन्ही. नाही नाही 31 मानले नाही. किती म्हणले तुम्ही? ऐका. हा. 23,000 रुपयाला दिले सेट म्हणा. द्या पैसे माझा 23,000. 23,000. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 बाकी 21ला नाही 23ला. 21,500 साडे 21 म्हणून होऊन नाही म्हणून राहिले. 23 म्हणलो मी. किती म्हणला जी? 23,000. 23.5 म्हणलं होतं, 23ला द्यायचं म्हणून. पण आता जबाने 22,000 नाही द्यायचे नाही का? 23 गावरान बकरे आहेत त्या उस्मानी बाई. 23ला द्यायचे. तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे बाजारात. कृषी उत्पन्न बाजार समिती जाम. तर बघू आपण कशा कोणत्या जातीच्या आणि किती प्राईजच्या शेळ्या आहे आणि कशा शेळ्या येतात ह्या बाजारामध्ये. तर चला मंडळी बघूया. बघा शेळीचा सौदा चालू आहे. पाट आणि बोकडे मस्त शेळी आहे. अलीकडची पाट आहे आणि पलीकडचं बोकडे. एक शेळी 2 पिल्ले आहेत. ही व्हाईट पण चांगली शेळी आहे. आता चालू आहे शेळीचा. चेक करून राहिले किती मोठे काय. इकडे पलीकडच्या कोपऱ्यात पण शेळ्या बांधलेल्या होत्या आणि शेळ्यासोबत पिल्ले पण जास्त विकायला येतात ह्या बाजारामध्ये. ते बघू शकता आपण, पिल्ले, पाठी आणि बोकड. बोकड जास्त आहे आणि पाठी कमी आहे. पाठ बोकड डालता यूट्यूब पे. तू बघा विचार आपण. किती किंमत सांगितली दादा याची? किती किंमत सांगितली? तर बघा हे बाबा आता शेळी घेऊन आले. चांगली उच्चपुरी शेळी आहे बघा. आता जनंती आहे 5 ते 6 दिवसामध्ये. बेस्ट क्वालिटीची शेळी आहे आणि छोटे छोटे पिल्ले पण आहे. हे बघा अलीकडची पाट आहे, पलीकडचं बोकड आहे. 2-2.5 महिन्याच्या दरम्यान ही पिल्ली. आणि आता आपण शेळीच्या बाजारातून जाऊ म्हशीच्या बाजारात. चला मग म्हशीच्या बाजारात. ही बघा म्हैस. तर या म्हशीचा सौदा चालू आहे आता. मस्त म्हैस आहे. ऊन लागू नये म्हणून त्यांनी पोतो टाकलेला आहे. उन्हाचा पारा खूप वाढलेला आहे आता.
तर उन्हामुळे त्यांनी पोतं वरतून टाकले म्हशीच्या. म्हैस ही जणून 4 ते 5 दिवस झालेली आहे. म्हणजे अलीकडची पण दोन्ही म्हशीचा सौदा चालू आहे जोडीमध्ये. दोन्ही पण म्हशी चांगल्या आहे. पलीकडची मोठी म्हैस आहे, ती थोडी बारीक आहे तिच्याहून, पण म्हशी दोन्ही पण भारी आहे. आणि आता आपण जाऊ दुसऱ्या म्हशी बघायला. हे बघा, हे टॉप क्वालिटीची म्हैस, हिचा पण सौदा चालू आहे. रंगात शिंगात एक नंबर म्हैस आहे. देखणी म्हैस आहे, जबरदस्त. बघा सौदा चालू आहे तिचा आता. टॉप क्वालिटीची म्हैस. तर अजून बघू आपण यांच्या दावणीला कशा म्हशी आल्या. ही बघा, ही टिक्यावाली, ही आत्ताच आली बघा. ही पण म्हैस, ही पण एक नंबर म्हैस आहे. एक नंबर म्हशी होत्या बाजारात या दावणीला, जबरदस्त. तर बघा, ह्या म्हशीचा सौदा झालेला आहे. 1,30,000ला ही म्हैस विकलेली आहे. तर हिला जाण्याला 3 ते 4 दिवस बाकी, 4-5 दिवस घेईन ते अजून. तर तिचे सडं फोडणं चालू आहे. तर 2 सडं फोडले त्यांनी, अजून 2 बाकी. थोडी गरम आहे म्हैस, तरी पण चेक करून आले ते 4 सडं ओके आहे का. 4 सडं फोडून बघू राहिले ते 4 सडातून दूध वगैरे ओके येतं का. गरम आहे थोडी म्हैस. चेक केलं त्यांनी, आता एकच राहिले. चारी पण चेक केली आता. ओके, डन झाला त्यांचा सौदा. बघा, यांनी थाप मारून डन करून टाकला. ही बघा, ही गाभण म्हैस तपासणं चालू आहे. यांचा सौदा झाला होता. आता हे किती महिन्याची ॲक्च्युअल गाभण आहे याच्यासाठी हिला तपासणं चालू आहे. बघा, तपासू राहिले ते. तर 4, 4.5 ते 5 त्या महिन्याच्या दरम्यान ही म्हैस गाभण आहे. दुसऱ्या पण म्हशी बघू आपण, चला तर बाजारामध्ये. ही बघा, ही पण म्हैस चांगली आहे. सौदा चालू आहे म्हशीचा. आणि ह्या सगळ्या गाभण म्हशीची दावण आहे बघा. ही या पूर्ण दावणीला गाभण्या म्हशी होत्या सगळ्या. आणि इकडे शिंगाळ हे बघा, हे शिंगाळ म्हशी आहे. एक नंबर क्वालिटीच्या शिंगाळ म्हशी आहे. शिंग बघा त्यांची किती लांब आहे. तर हे बघा, एक गावरान पण म्हशी बऱ्याच आल्या होत्या. ऊन पण खूप होतं. हे बघा, उन्हामुळे म्हैस कशी करू राहिली. उन्हाचा पारा खूप गरम झालं होतं. तर या दावणीला आपण बघू शकता आपण, मस्त क्वालिटीच्या म्हशी या दावणीला. एक नंबर क्वालिटी, जबरदस्त म्हशी सगळ्या पूर्ण दावणला. ही बघा, ही पलीकडची मोठी म्हैस बघा आपण.
आणि बघा ह्या म्हशीचा सौदा चालू आहे. बघू शकता आपण सौदा चालूच आहे आमचा त्यांचा. म्हैस खूप जाम आहे आणि मोठी पण आहे. चालू आहे बघा सौदा त्यांचा. तर अजून बघू आपण यांच्या दावणीला कशा म्हशी आणि किती म्हशी आहे. ही पण म्हैस छान आहे. 15 ते 20 दिवसाचं वगैरे बघा तिच्या खाली. ह्या दावणीला सगळ्या मोठमोठ्या म्हशी होत्या. पूर्ण मोठ्या म्हशी होत्या. धुळे बाजारातून आलेल्या म्हशी आहे. धुळे 40गाव. हे बघा या म्हशीचा पण सौदा चालू आहे यांचा. ही पण म्हैस बेस्ट आहे. जबरदस्त म्हैस आहे. तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि म्हशीच्या बाजारात अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.